सज्जन हो, नमस्कार. सर्वप्रथम या महाराष्ट्राला विचारांचा सुगंध देऊन स्वाभिमानाचा अंकुर फुलून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वाभिमानाचा अंकुर फुलवून स्वराज्याचा कल्पवृक्ष देणारे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्माचा पताका आटके पार लावून धर्माचं रक्षण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले, आणि हे सर्व एका अविद्येने केले हे सांगून ज्ञानाचं महत्व स्पष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले. मला राज्यघटना लिहिताना थोडासाही त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होतं हे सांगून या भारताला लोकशाही गणराज्य घडवणारे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचेतन महाअजय राहणारे महाराणाजी प्रताप, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत सेवालालजी महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार, संत जगनाडे महाराज, संत भीमा भोई, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विचारांचा सुगंध देणारे तमाम संतांना, महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. सज्जन, ज्या महान विभूतीविषयी आज मी विचार मांडणार आहे ती महान विभूती म्हणजे ज्यांचं कार्य सागराप्रमाणे अथांग आहे, ज्यांचं कर्तृत्व हिमालयापेक्षाही उंच आहे आणि ज्यांचे विचार नभाप्रमाणे स्वच्छ आहे, सात्विक आहे, त्या महान विभूती म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो, त्यांना मानाचा मुजरा. सज्जनो, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 4थ्या अध्यायात एक श्लोक सांगितला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ, ज्या ज्या वेळेला या धर्तीवर अन्याय अत्याचार माजेल, धर्माची हानी होईल, अधर्माची वाढ होईल, त्या त्या वेळेला मी प्रकट होईल. अगदी त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अन्यायकारी मुघलांचं दुःशासन चालत असताना, अन्यायाचा अंधकार माजलेला असताना न्यायाची ज्योत 31 मे 1725 ला श्री क्षेत्र चोंडी येथे प्रकटली. मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या परिवारात एका तेजस्वी मुलीने जन्म घेतला की जिच्या वाणीत शुद्धता, जिच्या आचरणात अध्यात्मता आणि जिच्या विचारात कार्यकुशलता यांच्या त्रिवेणी संगम ज्यांच्यामध्ये आहे, त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला श्री क्षेत्र चोंडी येथे झाला. सज्जनो, आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की लहानपणापासून अध्यात्माची प्रचंड आवड आणि त्या आवडीतून वयाच्या 8व्या वर्षी एका मंदिरामध्ये महाआरतीला उपस्थित असताना अगदी त्याच वेळेला म्हणजे 1733 ला छत्रपतींच्या दरबारातील एक महान सरदार, ज्यांच्याकडे माळवा प्रांताची जबाबदारी होती, 74 परगण्यांची जहागीरदारी होती, असे ते महान सरदार मल्हाररावजी होळकर इंदोरून पुण्याला जाताना अगदी त्याच वेळी महाआरती चालू असताना त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी बघितली ती लहान मुलगी, तिचं तेजस्वी रूप, तिची तेजस्वी वाणी, की जिच्या वाणीमध्ये साक्षात माता सरस्वती वसलेली होती, जिच्या आचरणामध्ये साक्षात माता पार्वती विराजमान होती. तिचं ते तेजस्वी रूप बघून, तेजस्वी विचार बघून, तेजस्वी वाणी बघून मल्हारराव होळकरांनी निश्चय बांधला की हीच मुलगी होळकर घराण्याची सून बनेल. मल्हाररावांचा एकुलता एक पुत्र खंडेरावांशी विवाह करण्याचा निश्चय जेव्हा होळकर घराण्याने घेतला आणि तो निश्चय पूर्णत्वास नेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या सून झाल्या. सज्जन हो, आणि त्यानंतर भारतीय संस्कृतीचे आणि भारतीय न्यायदंडाचे एक नवीन मापदंड प्रस्थापित करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने सामान्य जनतेच्या हृदयामध्ये ईश्वराचे स्थान त्या ठिकाणी मिळवण्याचं कार्य अहिल्यादेवींनी केलं. सज्जन हो, अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आला. ज्या वेळेला सूरजमल जाटासोबत मल्हारराव होळकरांचं कुंभेरी किल्ल्याजवळ घनघोर असं युद्ध चाललेलं होतं 1753 ला, घनघोर असं युद्ध. त्या युद्धामध्ये त्वेषाने मल्हारराव होळकर सूरजमल जाटासोबत लढत होते. त्यावेळी त्यांचा पुत्र सुद्धा खंडेराव अगदी द्वेषाने शत्रूंशी लढत होता, परंतु काळाला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
शत्रूच्या तोफेच्या गोळेने खंडेरावाचा निशाणा साधला आणि खंडेराव धारातीर्थी पडले. एक महाआक्रोश त्या ठिकाणी झाला. मल्हारराव होळकरांचा दुःखावेग बघून मी तर म्हणतो आसमंतही भिवळला असं. कारण होळकर घराण्याचा एकुलता एक पुत्र धारातीर्थी पडलेला होता. अहिल्यादेवी तर अचेत झालेल्या होत्या, निशब्द झालेल्या होत्या. आणि मित्रांनो, त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती. ज्या वेळेला अग्निडाग द्यायला खंडेरावांचं प्रेत निघालं, त्याचबरोबर अहिल्यादेवीचे पावलंही सती जाण्याकरता निघालेले होते. मल्हारराव होळकरांना ते दृश्य बघून मल्हारराव होळकरांचं काळीज विव्हळत होतं. त्यांनी आर्त हाक अहिल्यादेवींना केली की हे अहिल्ये, तुझी गरज या माळवा प्रांताला आहे. की हे अहिल्ये, तुझी गरज या माळवा प्रांताला आहे, माळवा प्रांताच्या रयतेला आहे. तू सती जाऊ नकोस. तुझ्याकडे हा राज्यकारभार, हा माळवा प्रांत, या माळवा प्रांताचा राज्यकारभार तुझ्याकडे द्यायचा आहे. या रयतेचा विकास तुला करायचा आहे. ह्या माळवा प्रांताचा विकास तुला करायचा आहे. मित्रहो, अहिल्यादेवींनी मल्हारराव होळकरांचा आदेश मान्य केला आणि सती जाण्यापासून स्वतःला परावृत्त त्या ठिकाणी केलं. आणि सांगताना आनंद होतोय, एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी माळवा प्रांताचा राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. कारण मित्रहो, अहिल्यादेवींना लहानपणापासूनच अध्यात्माची तर आवड होतीच, परंतु लहानपणापासून शस्त्र चालवण्याची सुद्धा अहिल्यादेवींना आवड होती. आणि ह्या आवडीनेच आपण ज्या वेळेला अहिल्यादेवींचा पूर्ण इतिहास वाचतो, त्यावेळेला आपल्याला समजेल की एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र घेऊन अहिल्यादेवींनी राज्यकारभार चालवला आणि संपूर्ण भारतामध्ये माळवा प्रांताला एक आदर्श प्रांत म्हणून उभा करण्याचं काम अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी केलं. मल्हारराव होळकर छत्रपती घराण्याचे शूरवीर सरदार होते. 1761ला ज्या वेळेला पानिपतचं युद्ध सुरू झालं, त्यावेळेला आपले लाखो मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि दुर्दैवाने आपण ते युद्ध हरलो. त्या युद्धाचं शल्य घेऊन ज्या वेळेला मल्हारराव होळकर पुन्हा इंदूरला परतले, पुत्रविरह आणि हरण्याचं दुःख, पराभवाचं दुःख मल्हाररावांच्या अगदी जिव्हारी लागलं. आणि त्यातच 1766ला मल्हाररावांचं दुःखद निधन झालं. पितृछत्र हरवलं, पती छत्र हरवलं. पण आता मला राज्यकारभार चालवायचा आहे. कारण पित्यासारखं मल्हाररावांचं वाक्य अहिल्यादेवींच्या कानात नेहमी घुमत असे की हे अहिल्ये, तुला या माळवा प्रांताला उभं करायचं आहे. हा माळवा प्रांत म्हणजे हा भारत देशाचा आत्मा आहे, हृदय आहे, याचा विकास तुला करायचा आहे. अहिल्यादेवींनी पितृछत्र हरवल्यानंतर, पितृछत्र म्हणजे आपल्या सासऱ्यांनाच वडिलांसारखं मानून त्यांचे विचार घेऊन राज्यकारभार करत असताना सासरे सुद्धा मृत्युमुखी पडले, त्यांचं निधन झालं. अगदी म्हणजे पितृछत्रही हरवलं, पतीछत्रही हरवलं आणि आपल्या 21 वर्षाच्या मुलाला म्हणजे मालेरावांना गादीवर बसून स्वतः राज्यकारभार अहिल्यादेवी पाहू लागले. सज्जनो, त्यावेळेला अनेक राज्यकर्त्यांनी, अनेक सरदारांनी अहिल्यादेवींबद्दल एक प्रकारचे एक विचार प्रकट केले की एक स्त्री कसं काय राज्यकारभार करू शकते, एका स्त्री राज्यकारभार होणार आहे का, एक स्त्री राज्यकारभार माळवा प्रांतासारखा कारभार चालवू शकते का, असे प्रश्नचिन्ह निर्माण केले. तेव्हा एक संत चोखामेळांचा अभंग आहे की ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. ऊस काळा आहे, विडा वाकडा आहे, पण मधला रस गोड आहे. नदी डोंगी परी जलनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. नदी वेडी वाकडी आहे, पण तिच्या जलाने लाखो वनस्पतींचं, लाखो प्राण्यांची तहान भागते, एवढी ती महान आहे. तशीच अहिल्यादेवी जरी स्त्री आहे, पण तिच्या स्त्री तत्वात दुर्गा शक्ती आहे. तिच्या स्त्री तत्वात माता सरस्वती आहे. तिच्या स्त्री तत्वात त्या ठिकाणी आई पार्वती आहे, आई भवानी आहे. आणि म्हणूनच आपल्या या जगामध्ये 198 देश आहे मित्रांनो. त्या 198 देशामध्ये केवळ भारत देशाला मातेचा दर्जा दिलेला आहे, एका स्त्रीचा दर्जा दिलेला आहे. आपण प्रेमाने म्हणतो, अभिमानाने म्हणतो
भारत माता की जय, त्याच वेळेला एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हा देश एक स्त्री तत्वाने, दुर्गा शक्तीने, सरस्वती शक्तीने, पार्वती शक्तीने त्या ठिकाणी ओतप्रोत झालेला देश आहे. आणि एक चांगला कारभार, एक आदर्श कारभार मावळा प्रांताचा चालवण्याचं काम अहिल्यादेवीने केलं. परंतु काही गद्दार सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी होते. त्यांनी राघोबादादांना एक पत्र लिहिलं की राघोबा दादा, माळवा प्रांताचा राज्यकारभार अहिल्यादेवींकडे आलेला आहे. एक स्त्री राज्यकारभार चालवते आहे आणि माळवा प्रांत म्हणजे भारत देशाचा आत्मा आहे, हृदय आहे, सुपीक प्रदेश आहे. तुम्ही हा प्रांत काबीज करा. आणि राघोबा दादा सुद्धा अहिल्यादेवींच्या माळवा प्रांतावर चाल करून आले मित्रांनो. पण त्यावेळी आपली कुशाग्र बुद्धिमत्ता अहिल्यादेवींनी वापरली. त्यांनी राघोबा दादांना एक पत्र लिहिलं, राघोबा दादा, जर तुम्ही एक स्त्री म्हणून, मी एक स्त्री राज्यकर्ती आहे, एक स्त्री म्हणून जर का माझ्या माळवा प्रांतावर चाल करून येत असाल तर माझा शब्द मी तुम्हाला देते, माझे सैनिक, माझी रयत आणि मी शेवटचा श्वास असेपर्यंत माळवापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काबीज करू देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार आणि जिंकणारच, हे निश्चयाने अहिल्यादेवींनी सांगितलं. पण राघोबा दादा, दुर्दैवाने जर का मी हरली तर एका स्त्री सोबत तुम्ही जिंकला म्हणून तुमचं जगात असं होईलच, परंतु मी जिंकणारच आहे. आणि मी जिंकल्यावर तुम्ही जर का हरला तर संपूर्ण विश्वामध्ये तुमचं असं होईल, एका स्त्री राज्यकर्तीच्या हातून तुमचा पराभव होईल. त्याच वेळेला राघोबा दादांना अहिल्यादेवींचं म्हणणं पटलं आणि आपलं सैनिक घेऊन ते माघारी निघून गेले. यातून अहिल्यादेवींच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा आपल्याला त्या ठिकाणी पुरावा. अहिल्यादेवींनी महिला सक्षमी करण्यासाठी खूप चांगले कायदे केले मित्रांनो. विधवा विषय कायदे असतील, विधवा महिलांना दत्तक मुलं घेण्याविषयीचे कायदे असतील, आणि सर्वात महत्त्वाचा जर का काही कार्य आपण त्याला म्हणूया अहिल्यादेवींनी केलं असेल तर एक स्वतंत्र महिलांची लष्करी तुकडी उभारण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं आहे. सज्जनो, आज आपण बघतोय ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या महिला भगिनी ज्या कर्नल आहेत त्यांनी पाकिस्तान सारख्या नापाक देशाचं कंबरड मोडण्याचं काम केलं. त्या महिला तुकडीची स्थापना अहिल्यादेवींनी केली आहे. एवढं महान कार्य त्या ठिकाणी अहिल्यादेवींचं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरता स्वतंत्र रचना त्यांनी प्रस्थापित केली. एक प्रशासनामध्ये एक पारदर्शकपणा असावा, जे की आपल्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एक ट्रान्सपरंट शासन प्रशासन म्हणून त्या ठिकाणी एक परिचित आहेत. तोच विचार हा इतिहासामध्ये जर का कोणी रुजवला असेल तर तो अहिल्यादेवींनी रुजवला होता. त्यांचा आदर्श आपल्या या मुख्यमंत्री साहेबांनी, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. पारदर्शक प्रशासनाची सुरुवात त्या ठिकाणी अहिल्यादेवींनी केली. पारदर्शक न्याय व्यवस्थेची सुरुवात अहिल्यादेवींनी केली. आणि एवढंच नाही, अन्यायकारी मुघलांच्या शासनामुळे हजारो मंदिर त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून, त्या मुघलांच्या माध्यमातून तोडले गेले. त्यांचा जीर्णोद्धार करून हजारो मंदिर बांधून, चार धाम असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, सप्तपुरी असेल, ह्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर का कोणी केला असेल, सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार जर का कोणी केला असेल तर तो अहिल्यादेवींनी केला आहे. हजारो घाट अहिल्यादेवींनी बांधले. परंतु एक तिच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की राजकोषातील 1 रुपयाही निधी धार्मिक कार्यासाठी अहिल्यादेवींनी वापरला नाही. कारण त्यांची विचारधाराच ती होती, राजकोषातील निधी हा रयतेच्या विकासासाठी वापरला जावा आणि धार्मिक कार्याचा निधी अहिल्यादेवींनी स्वतःच्या खर्चातून केलेला आहे. सज्जनो, त्या काळी 16 कोटी रुपये खर्चून, त्या काळी 16 कोटी रुपये खर्चून अहिल्यादेवींनी हजारो मंदिराचा जीर्णोद्धार केला, हजारो घाट बांधली. आणि यातूनच अहिल्यादेवींची धर्माप्रतीची त्या ठिकाणी एकनिष्ठता आपल्याला प्रतीत होती आहे. आज आपण बघतोय की आपण सर्व सोमनाथांचं मंदिर असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, 4 धाम असतील, ज्या ज्या वेळेला आपण इथे जाऊ त्या त्यावेळेला अहिल्यादेवींची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. एवढं महान कार्य अहिल्यादेवींचं आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच महाकालांचा मंत्र संपूर्ण विश्वात प्रसिद्ध झाला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिव बंधनाय मृत्युर्मोक्षी मामृतम्. वेदशास्त्र पठनाचे उच्चारही सर्व विश्वात त्या ठिकाणी अहिल्यादेवीच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले. एवढा मोठा दैदिप्यमान इतिहास अहिल्यादेवींचा असताना हा इतिहास मागील काही दशकापासून अंधकारमय झालेला होता. त्याला उजेडात आणण्याचं काम मागील काही दशकापासून कोणत्याही शासनाने केलं नाही.
तो दैदिप्यमान इतिहास पुन्हा प्रकाशमान करण्याचं महान कार्य जर का कोणी केलं असेल की आपल्या या भारताचे सक्षम पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी केलं. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आपले संकटमोचक आदरणीय श्री गिरीश भाऊ महाजन यांनी केलं. मित्रहो, आज आपण बघतोय की श्री क्षेत्र चोंडी या गावाला अहिल्यादेवीच्या जन्मस्थळाला विकासासाठी 681 कोटी रुपये निधीचा विकास आराखडा मंजूर आपल्या महायुती सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नाही, सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ करण्याचं काम आपल्या महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राजमाता अहिल्यादेवी शासकीय महाविद्यालय त्या ठिकाणी उभारण्याचं काम आपल्या महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सर्व माध्यमातून आपण जे ऑपरेशन सिंदूर बघितलं, ज्या नालायक देशाने, पाकिस्तान सारख्या नालायक देशाने दहशतवादी पोसून त्यांना आपल्या भारतामध्ये पाठवलं आणि आपल्या माता भगिनींचं सिंदूर उधळण्याचं काम त्या दहशतवाद्यांनी केलं, त्या नापाक पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून झालं. भारतातील आपल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून झालं. त्यामागे सुद्धा राजमाता अहिल्यादेवी होळकरांचाच विचार होता. कारण महिलांना न्याय देण्याचं काम जर का कोणी सुरू केलं असेल ते राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी सुरू केलं. सज्जनो, एवढा मोठा महान इतिहास अहिल्यादेवींचा आहे आणि हा इतिहास युवा वर्गापर्यंत जावा, हा इतिहास जनसामान्यांपर्यंत जावा याकरता भाजप महायुती सरकारने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी चालत आहे. आणि उद्या म्हणजे 31 मे ला आपल्या अहिल्यादेवींची त्रिशताब्दी जयंती उत्सव त्या ठिकाणी सुरू होत आहे. आणि म्हणून या माध्यमातून युवांसाठी, भारतीय भावी नागरिकांसाठी, ज्येष्ठांसाठी, माता भगिनींसाठी अहिल्यादेवींचे विचार हे आपल्या भारताला एक विकासाच्या यशोशिखरावर घेऊन जातील यात काडी मात्रही शंका नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी अहिल्यादेवींचे विचार घेऊन एक प्रशासन, सुप्रशासन आणि एक सुशासन चालवण्याकरता सरकारला त्या ठिकाणी सहकार्य करावे आणि आपल्या या भारत देशाला विकसित भारत बनवावे एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय अहिल्या.